चला नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे तुमचं सर्वांचं संगम स्पर्धा परीक्षा या प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट एक्झाम बाबत बऱ्याच खूप जास्त महत्त्वाची एक गोष्ट आपण काय करणार आहे तर अनालिसिस करणार आहे. पण ती गोष्ट काय आहे सर, आपण एक काम करणार आहे. ते काम असं आहे, जो बॉम्बे हायकोर्टचा जो पेपर आहे आणि जी कंडक्टिंग बॉडी त्या कंडक्टिंग बॉडीचा आपण काय करणार आहे तर ट्रेंड अनालिसिस करणार आहे. मग हा ट्रेंड अनालिसिस नेमके कशा प्रकारे होणार तर आपण लास्ट 3 जे पेपर आहे मित्रांनो, मागील 3 जे पेपर झालेले त्या 3 पेपरचे प्रॉपर चॅप्टर वाईज आपण अनालिसिस करणार आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त गणिताच बाबत डिस्कशन करणार. हल्ली गणिताचे काही टॉपिक आहे महत्वाचे, त्याच्यानंतर काही उर्वरित टॉपिक आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. मग सोबत त्याचा फायदा काय होणार तर मित्रांनो, याचा फायदा खूप महत्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. याचा फायदा असा होणार की बघा, कोणतीही सरळ सेवा एक्झाम असो, ती सरळ सेवा एक्झाम कोणती बॉडी कंडक्ट करते हे खूप जास्त महत्वाचं आहे. जसं नॉर्मली सरळ सेवा एक्झाम जे असतात त्या कोण कोण कंडक्ट करतं, काही एक्झाम TCS कंडक्ट करते, काही एक्झाम IBPS कंडक्ट करते, काही एक्झाम MPSC घेतात. सेम त्या प्रकारे आपली ही एक्झाम पण एक सरळ सेवा सारखीच एक्झाम आहे आणि ही एक्झाम काय करते, बॉम्बे हायकोर्ट स्वतः घेत असते. बाहेर कोणाला देणं नको, घोटाळा होण्याचं काम पण नको. मग नॉर्मली होतं काय माहितीये का, प्रत्येक एक्झामचा प्रत्येक कंडक्टिंग बॉडीचा एक ट्रेंड आहे. TCS चा पण एक स्वतःचा वैयक्तिक ट्रेंड आहे, IBPS चा पण एक ट्रेंड आहे, पॅटर्न आहे, त्याच्यानंतर MPSC चा पण एक पॅटर्न आहे. सेम त्याच प्रकारे आपण बघणार आहे की नेमके बॉम्बे हायकोर्ट एक्झामचा आपल्या एक्झामला जर आपण विचार केला फक्त आपल्या एक्झाम पुरता, तर नेमके पॅटर्न काय आहे, ट्रेंड काय आहे, तर या गोष्टी आपण प्रॉपर आजच्या लेक्चर मध्ये समजून घेणार. मग सगळ्यात अगोदर मित्रांनो, नॉर्मली बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होत असतं की सर, जे मॅथ आणि रिझनिंग आहे, मॅथ आणि रिझनिंग आहे, या दोन सब्जेक्ट बाबत आपण बघणार आहे नॉर्मली. तर या दोन एक्झामचं जर वेटेज बघितलं तर जवळपास 40 मार्काचं वेटेज आहे. 40 मार्काचं जे वेटेज आहे, या 40 मार्कांमध्येच आपलं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन ठरणार आहे की नेमकी कोणत्या ही एक्झाम असो, नॉर्मल मॅथ रिझनिंग सिलेक्शन ठरवतं. समित प्लस पॉइंट असा आहे की वेटेज खूप जास्त सिलेक्शन ठरवणारा विषय. मग कमी वेळेमध्ये जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जर तुम्हाला प्रॉपर याचं रिव्हिजन करायचं असेल, एक फास्ट ट्रॅक मोड मध्ये जर रिव्हिजन करायचं असेल, तर मित्रांनो आपण एक नवीन बॅच लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये फक्त 25 दिवसामध्ये आपण काय करणार आहे, संपूर्ण मॅथ रिझनिंगचं रिव्हिजन करणार आहे. जेवढ्या पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण बघणार. सोबतच जेवढे इम्पॉर्टंट टाईप आहे सर्वचे सर्व टाईप आपण काय करणार, डिस्कस करणार. मग बॅच जी असणार आहे ती असणार आहे आपली रॅपिड रिव्हिजन बॅच, ज्याच्यामध्ये आपण टार्गेटच ठेवलेलं आहे की सिलेक्शन यावेळेस बूस्ट करायचं. मागच्या वर्षी आपला जो सिलेक्शनचा आकडा होता तो 25 विद्यार्थ्यांचा होता. यावर्षी हा आकडा आपल्याला खूप जास्त मोठ्या लेवलवरती न्यायचा आहे. जर या बॅचची आपण फीस डिस्कस केली मित्रांनो, तर बॅचची जी फीस असणार आहे ती असणार आहे 500 रुपये, 499 रुपये. बॅचची फीस असणार आहे 499 रुपये. मग जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच मध्ये एनरोल व्हायचे, सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यांसाठी GST नसणार आहे, परंतु त्यानंतर 50 विद्यार्थ्यांनंतर जे ऍडमिशन असतील त्यांच्यासाठी 499 प्लस GST असणार आहे. मित्रांनो, या बॅच मध्ये मी एवढी गॅरंटी घेतो का इथनं तुम्हाला फक्त 25 दिवसांच्या कालावधीत सर्वच्या सर्व मॅथ कव्हर होणार, तुमचं सर्वच्या सर्व बुद्धिमत्ता कव्हर होणार. सोबतच आणखीन पण काही गोष्टी असणार आहेत त्या पण आपण डिस्कस करणार आहे. जसं किती काही पेपर आपण सॉल्व्ह करून घेणार, भरपूर काही गोष्टी असणार आहेत ज्या आपण या बॅच मध्ये बघणार आहे. सोबतच ज्या मुलांना असं वाटतंय की सर, गणित बुद्धिमत्ता तर आम्हाला अडचण आहेच, परंतु बाकीच्या विषयांमध्ये पण खूप जास्त अडचण आहे, बाकीच्या विषयांची पण आम्हाला बॅच लावायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी बॅच असणार आहे मित्रांनो रॅपिड रिव्हिजन बॅच, ज्याच्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट आपण काय करणार आहे तर याच्यामध्ये आपण बघणार आहे ऑल सब्जेक्ट. मग याच्यामध्ये तुमचं कम्प्युटर पण असणार, मराठी पण असणार, रिझनिंग कम्प्युटर इंग्लिश पण असणार, मराठी पण असणार. सोबतच GK GS चा जो पार्ट आहे, करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो पण असणार. मॅथ आणि रिझनिंग पण असणार, पण ज्यांना फक्त स्पेशल मॅथ रिझनिंग करायचंय त्यांच्यासाठी ही बॅच आहे.
ज्यांना ऑल सब्जेक्ट करायचं त्यांच्यासाठी ही बॅच आहे. या बॅचची फीस 1800 रुपये. या बॅचची फीस मित्रांनो 499 रुपये. पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी जीएसटी पूर्णपणे ऑफ असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. चला, हे झालं आपलं बॅच बाबत. आता आपण येऊ आपल्या पॅटर्न कडे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टचा जो पेपर होता, या पेपरची जर कधी तुम्ही लेवल बघितली तर मित्रांनो ही लेवल बऱ्यापैकी इझी लेवल असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मॅथचे जवळपास 20 प्रश्न विचारले जातात. आपल्या पेपरला मॅथचे 20 प्रश्न विचारले जातात आणि हे जे 20 प्रश्न असतात, 20 प्रश्नांपैकी मित्रांनो जवळपास 15च्या आसपास प्रश्न हे बेसिक मॅथचे असतात. सोबतच संख्या नावाचा जो चॅप्टर आहे त्या संख्या नावावरती असतात, संख्या चॅप्टरचे असतात. प्लस आणखीन काही ज्या क्रिया असतात, सरळ रूप देणे वगैरे, त्यांच्यावरती असतात. हे 3 टॉपिक मित्रांनो जवळपास आपले 15+ मार्क कॅरी करतात. 15+ मार्क. ठीक आहे. मग सर बेसिक असणार संख्या, सरळ रूप. मग या संख्यामध्ये रोमन अंक असणार. अदरवाईजच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बेसिक क्रिया, पण या बेसिक क्रिया शाब्दिक स्वरूपात असतात. बऱ्याच डायरेक्ट स्वरूपात पण असतात, पण बरेच क्वेश्चन शाब्दिक स्वरूपात पण असतात. मग आपण सगळ्यात पहिला आज काय करणार, तर ह्या 3 गोष्टींवरती कशा कशा टाईपचे प्रश्न विचारलेले, कोणकोणत्या टाईप रिलेटेड क्वेश्चन विचारल्या जातात, सर्व गोष्टी बघणार. ठीक आहे. चला, तुमच्या समोर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मग सॉल्व्ह करायचं पटपट. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा, प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचं, सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह झाला बेस्ट आहे, नाही झाला तर मित्रांनो याचं सोल्युशन बघून घ्यायचं. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतो बघा. जर 3चा संबंध 12 सोबत असेल तर 2चा संबंध कोणाशी असेल? मग आपण म्हणणार मित्रांनो 3च्या पाड्यात 12 आहे का? हो आहे. म्हणजे किती पट आहे? 4 पट. मग 2ला पण 4 पट करायचं, 2 चौक 8. मग आपण म्हणणार सर 3चा संबंध 12 सोबत आहे तर 2चा संबंध 8 सोबत असणार. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 625 चे वर्गमूळ काय? मित्रांनो 625 चे वर्गमूळ विचारलं. प्रत्येक बारी सारीक पट्ट्या सोट्ट्याला पण माहिती का 625 चं वर्गमूळ 25 आहे. मित्रांनो हा पण प्रश्न आपल्या पेपरचाच आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असतं. हालाकी सुरुवातीला काही इज इक्वेशन आहे, नंतर हळूहळू दमाने आपण लेवल वाढवलेली. ठीक आहे. स्पीड हवं तर 2 ची करा, पण पूर्ण लेक्चर प्रॉपर बघा. ठीक आहे. तुम्हाला असं वाटेल त्या स्पीड सोबत तुम्ही कम्फर्टेबल स्पीड वाढवून घ्यायची. एखाद्या ठिकाणी जर असं वाटलं सर थोडं डोक्याच्या वरून गेलं, तिथं स्पीड थोडी कमी करायची. प्रश्न प्रॉपर समजून घ्यायचा. ओके. चला पुढचा प्रश्न. सुरेश परचेस. सर सुरेशने 5 गाड्या खरेदी केल्या, 1,51,515 रुपयाला खरेदी केला, तर एका गाडीची किंमत किती? सुरेशनं 5 कार खरेदी केल्या 1,51,515 ला. वर इंग्लिश मध्ये प्रश्न आहे, खाली मराठीत आहे. तुम्ही ज्याच्यासोबत कम्फर्टेबल आहे तो प्रश्न वाचू शकता. मग आपण म्हणणार सर 5 कार खरेदी केल्या किती रुपयाला? तर 1,51,515 रुपयाला. मग एका कारची किंमत विचारली. मग आपण म्हणणार सर 5 गुणाकार तिकडे भागाकारात आले तर एका कारची किंमत येणार 1,51,515 भागिले 5. भाग द्यायचा 5 त्रिक 15. सर 1 ला भाग जात नाही 5 0 0. 15 ला भाग द्यायचा 5 त्रिक 15. पुन्हा 1 ला भाग जात नाही 5 0 0. सर पुन्हा 5 त्रिक 15. चुकूनही भागाकारामध्ये चुकी करू नका. हा प्रश्न डबल फक्त भागाकाराची टेस्ट घेण्यासाठी होता, बाकी काहीच नाही. 30,303 आपलं उत्तर आलं. संपला विषय. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 450.5 भागिले 1000. मग मित्रांनो एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे. एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो, ती कन्सेप्ट समजून घ्या. जसं मी बोललो ना मित्रांनो 4.5 आहे, तर या 4.5 ला दशांश अपूर्णांकाला मी साध्या अपूर्णांकात लिहू शकतो. 4.5 ला मी लिहू शकतो 45 भागिले 10. सिंपल काय करायचं, याला पॉइंट नंतर जेवढे अंक असतील तेवढे झिरो लिहायचे खाली. पॉइंट नंतर जेवढे अंक तेवढे झिरो लिहायचे. जसं मी जर बोललो तुम्हाला मित्रांनो की 39.25 आहे, याला लिहिणार आपण 39.25 भागिले 1. पॉइंट नंतर 2 अंक आहे ना, तर 2 झिरो म्हणजे 3,925 भागिले 100. हे झालं दशांश अपूर्णांक. हा झाला आपला व्यवहारी अपूर्णांक. सेम याला सॉल्व्ह करायचं. आपण याला लिहिणार सर 4,505 पॉइंट नंतर 1 अंक भागिले 10.
भागिले किती आहे 1000. मग अपूर्णांकाचा एक नियम असतो मित्रांनो. अपूर्णांकाचा नियम असा आहे, जर हे भागिले 1000 जर लिहायचे असेल, मी याला उलट जर केलं हे गुणाकारात होऊन जातात. जसं मी बोललो मित्रांनो x भागिले y आहे. ठीक आहे, मी याला असं पण लिहू शकतो, भागाकाराचं चिन्ह जर मी गुणाकारात केलं तर y काय होतो, उलटा होतो, म्हणजे x/y होऊन जातो. जर मी असं म्हणलो का बाबांनो x/y भागिले m/n असेल, आणि जर मला यांचा भागाकार करायचा असेल, मी याला काय करणार माहितीये का, सिंपल एक काम करणार, भागाकाराचं चिन्ह गुणाकारात कन्वर्ट करणार. याने काय होणार सर, याच्या नंतरची जी संख्या असते ती उलटी होते. जसं भागाकार करायचा, मी भागाकाराचं चिन्ह गुणाकारात केलं, m/n काय होणार, उलटा होणार, n/m होणार. मग जसं मी याला लिहू शकतो 1000 भागिले 1. मग आपण म्हणणार सर 4505 भागिले 10 आहे गुणिले 1 किती होणार 1000. मग सिंपल आपण याला लिहिणार 4505 भागिले 1000 गुणिले 10,000. ठीक आहे, मग जसं आपण इथं बघितलं ना सर, पॉईंट नंतर एक अंक म्हणजे 10. जसं भागाकारात 10 असेल तर एक अंक सोडून पॉईंट द्यायचं, बस याच्या उलट करायचं. मग बघा बरं, भागाकारात 4 0 आहे, म्हणजे किती अंक सोडून पॉईंट असेल, 4 अंक सोडून पॉईंट असणार. मग 4 अंक सोडून पॉईंट द्यायचा, 4505 4 अंक सोडून पॉईंट द्या. हे 4 अंक सोडले, पॉईंट दिला सर, 0.4505 उत्तर आलं. ऑप्शन सी आपलं उत्तर, संपला विषय. मला सांगा हा प्रश्न समजला का? क्लिअर नाही एकदम? जो प्रश्न समजला नाही तो कमेंट सेक्शन मध्ये विचारा, किंवा तो प्रश्न पुन्हा एकदा काय करा, थोडासा व्हिडिओ मागे घ्यायचा, पुन्हा एकदा शांत चित्ताने पुन्हा एकदा बघायचं, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न. तर 29 हा अंक रोमन संख्येत लिहा. हालाकी ही संख्या 29, ही संख्या रोमन संख्येत आपल्याला लिहायची. मग 29 ला आपण लिहू शकतो मित्रांनो, 29 ला सर 10 अधिक 10 अधिक 9. मग 10 चा अर्थ होतो x, तर या 10 चा अर्थ होतो x, 9 चा अर्थ होतो ix. मग याला आपण लिहिणार सर XX ix. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आलं. हे रोमन अंक आहे. हालाकी रोमन अंक कसे असतात, काय असतात, आपण कन्सेप्ट मध्ये जे आपले फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे त्या बॅच मध्ये पूर्णपणे आपण बघणार, पूर्णपणे बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत. सेम असाच रोमन अंकावरती 2023 ला पण प्रश्न विचारला होता. 39 ही संख्या रोमन अंकात कशी लिहिणार, म्हणजे रोमन संख्यावरती कायम प्रश्न विचारला जातो. थोडीशी ऍडव्हान्स लेवल पण आपण बॅच मध्ये समजून घेणार. त्यानंतर पुढचा प्रश्न. वसतिगृहातील 45 मुलांचा मासिक खर्च 9090 रुपये आहे, तर एका मुलाचा मासिक खर्च किती? एका मुलाचा मासिक खर्च विचारला. मग आपण म्हणणार सर मासिक खर्च विचारला म्हणजे महिन्यातील खर्च. 45 मुलं होते, या 45 मुलांचा जो खर्च आहे मित्रांनो तो आहे 9090 रुपये. एका मुलाचा खर्च विचारला, एका मुलाचा खर्च विचारला म्हणजे 45 गुणाकारात ते पलीकडे भागाकारात आले, 9090 भागिले किती 45. मग आपण याला सॉल्व्ह करणार, 45 दुने 90, सर 9 ला भाग जात नाही 0, पुढचा अंक घ्यायचा 90 झाले, 45 दुने 90, आपण म्हणणार 202 रुपये खर्च आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आलं. बोला क्लिअर का? काही अडचण कोणाला याच्यात? एकदम ओके, समजतंय ना? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. पुन्हा हा प्रश्न जो आहे मित्रांनो हा सरळ रूप वरती, सरळ रूप देणे म्हणजे ज्याला आपण कंचे भागू बेवचा नियम म्हणतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण काय करतो, भागाकार सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर गुणाकार सॉल्व्ह करतो, नंतर बेरीज सॉल्व्ह करतो, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. ठीक आहे, हा आपला पॅटर्न असतो. हालाकी वर कंस वगैरे पण असतो, पण कंस दिलेला नाही, आपण फक्त एवढं बघणार. मग आपण म्हणणार सगळ्यात अगोदर भागाकार करणार, तर 25 भागिले 5 5 होतं, नंतर गुणाकार करणार 6 गुणिले 4 किती झालं 24, डबल आपलं मांडणे येणार 35 मायनस 5 अधिक 24. तर 35 मधून 5 गेले, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं करू शकता, अगोदर बेरीज करा वजाबाकी करा, काही फरक पडत नाही. 35 मधून 5 गेले 30 अधिक 24, 30 आणि 24 54 झाले. आपलं जे उत्तर आलं मित्रांनो ते आलं 54. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर, संपला विषय. बोला काही अडचण याच्यात? ओके ना? ठीक आहे, पुढचा प्रश्न.
पुन्हा तर हा प्रश्न पुन्हा एकदा सिंपल आहे। x अधिक 25 बरोबर 37 आहे। आपल्याला त्यांनी काय विचारलं, x ची किंमत विचारली। मग आपण म्हणणार सर हे +25 पलीकडे गेल्यावर मायनस होतील, 37 मधून 25 गेले काय उत्तर येणार। मग आपण म्हणणार 7 मधून 5 गेले 2 आलं, 3तून 2 गेले 1 उरलं। सर x ची किंमत 12 आली। x ची किंमत 12 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आलं। पुढचा क्वेश्चन, सर 4500 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर। ठीक आहे, हालाकी याला डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता, पण मी म्हणाल असं सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा, मीटरचं रूपांतर काय करा किलोमीटर मध्ये करा। मग सर जर कधी आपल्याला सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं असेल तर काय करायचं, सिंपल सर सेंटीमीटरला जर कधी आपण 100 न भाग दिला तर मीटर मध्ये रूपांतर होतं, आणि मीटरचं रूपांतर जर कधी आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं असेल तर मीटरला जर कधी आपण 1000 ने भाग दिला तर रूपांतर कशात होतं, किलोमीटर मध्ये। काय बोलतोय समजून घ्या। सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं असेल तर सेंटीमीटरला 100 न भाग द्यायचा, मीटर मध्ये रूपांतर होणार। मग आपण बघणार सर 4500 ला जर मी कधी 4500 सेंटीमीटरला मी 100 ने भाग दिला तर 2 झिरो कटले, आपलं जे उत्तर येणार ते येणार 45 मीटर। काय उत्तर येणार आपलं 45 मीटर। आता मीटरचं रूपांतर पण किलोमीटर मध्ये करायचं, मग सर मीटरला जर 1000 ने भाग दिला किलोमीटरात रूपांतर होतं। मग आपण बघणार सर 45 मीटर भागिले किती 1000 बरोबर आपलं उत्तर येणार किलोमीटर मध्ये। मग मला सांगा सर भागाकारात 3 झिरो आहे, भागाकारात 3 झिरो आहे तर 3 अंक सोडून आपल्याला काय करावं लागेल, पॉइंट द्यावा लागेल। मग आपण लिहिणार 45, सर हे 2च अंक झाले, आणखीन एक झिरो द्या, 3 अंक झाले, म्हणजे आपण म्हणणार आपलं उत्तर येणार 0.045 किलोमीटर। 0.045 किलोमीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर। संपला विषय, विषय संपला। मग मला सांगा हा प्रश्न ओके का आता। ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस विचारत जाईल ओके का, तुम्ही बोलत चालायचं तिथे। हालाकी नॉर्मली समोर फक्त कॅमेरा असतो, पण नॉर्मली तुम्ही ज्यावेळेस तिथनं बोलशाल हो सर समजलं, हळू बोला, मोठ्यानं बोला, मनातल्या मनात बोला, तुमच्या भावना माझ्यापर्यंत आरामशीर पोहोचून जातील। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आता। तर हाऊ मेनी 2 रुपी कॉइन्स, एका मुलाने 50 पैशांचे 36 नाणी दिली तर ती रक्कम 2 रुपयाच्या किती नाण्यांनी इतकी होईल। डबल प्रश्न, शांतपणे एकदा समजून घ्या। मी काय केलं माहितीये का, एका व्यक्तीला काय केलं 50 पैशांची 36 नाणी दिली, म्हणजे किती रुपये दिले असणार सर, 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया। 50 पैसे म्हणजे किती रुपये, अर्धा रुपये। सर अर्धा रुपयाचे मी काय केले माहितीये का, एकूण 36 नाणे दिले। मग मला सांगा सर अर्धा रुपयाचे 36 नाणे म्हणजे बे एक बे 18 दुने 36। सर मी त्या व्यक्तीला एकूण 18 रुपये दिले, त्या व्यक्तीला किती रुपये दिले, 18 रुपये। आता मला काय करायचंय, 2 रुपये त्याच्याकडून 2 रुपयाचे नाणे घ्यायचे। मग मला सांगा 2 रुपयाचं एक नाणं म्हणजे 2 रुपये, 2 नाणे घेतले तर 4 रुपये, 9 नाणे घेतले तर 18 रुपये। मग आपण म्हणणार सर 18 रुपये घ्यायचे मला प्रत्येक 2 नाण्याचे, म्हणजे किती नाणे घ्यावा लागेल, तर 9 नाणे घ्यावा लागतील। संपला विषय, ऑप्शन क्रमांक बी। डबल असे प्रश्नाला मांडणी करू नका, असे प्रश्न माइंड मध्ये लॉजिक न सॉल्व्ह करा। हे सॉल्व्ह करूच नका, याला अशी मेथड न जाऊच नका, याला सॉल्व्ह करा लॉजिक न। हालाकी बरेच जण लॉजिक न सॉल्व्ह केला असणार, शाबाश। 50 पैशांची 36 नाणे म्हणजे 18 रुपये। सर मला एक काम करायचंय, आता मी 50 पैशांची नाणे दिले, त्याला 36 नाणे दिले, तर एकूण 18 रुपये त्याला दिले, त्याच्याकडून 2-2 रुपये करून मला 18 रुपये घ्यायचे। मग आपण सर 2-2 रुपयाचे किती नाणे घ्यायला पाहिजे, सर 2 रुपये गुणिले 9 जर केलं तर 18 रुपये होते, 2-9 = 18 म्हणजे 9 नाणे घ्यावा लागतील। ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, एक बेबी सिटर काय करते, प्रत्येक मुलासाठी दररोज 500 रुपये आकारते। मग आपण म्हणणार सर एक बेबी सिटर आहे, ती एका मुलासाठी किती रुपये आकारते मित्रांनो, 500 रुपये आकारते। कशासाठी बरं, पर डे। तर एका मुलाचं जर त्यांनी एका मुलाचं जर कधी एका दिवसासाठी सांभाळ करायचा असेल तर ती त्या मुलाचं सांभाळण्यासाठी 500 रुपये घेते। विचारलं काय, 10 मुलांसाठी 12 दिवसांचा खर्च किती। सगळ्यात पहिला आपण बघणार एका मुलाचा एका दिवसाचा खर्च 500 रुपये,
तर 10 मुलांचा एका दिवसाचा खर्च किती? सर एका मुलाचा एका दिवसाचा खर्च 500 रुपये असेल तर 10 मुलांचा 10 दिवसांचा खर्च येणार 500 गुणिले 10 म्हणजे 5000 रुपये. पण हा झाला एका दिवसाचा. 5000 रुपये खर्च कसा झाला? एका दिवसाचा. पण आपल्याला पाहिजे 12 दिवसाचा. मग सिंपल आपण लिहिणार सर 5000 रुपये हा खर्च एका दिवसाचा आहे. आपल्याला 12 दिवसाचा पाहिजे. 5000 गुणिले 12, 12 पंचे 60, पुढे 3 झिरो म्हणजे आपण म्हणणार एकूण 60,000 रुपये खर्च येणार. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर. संपला विषय. क्लिअर का एकदम? पुढचा प्रश्न. दोन विषम संख्यांची बेरीज काय असते? संख्यावर प्रश्न आहे बघा. दोन विषम संख्यांची बेरीज काय असते? मग दोन विषम संख्यांची बेरीज जर आपल्याला करायची असेल ना तर काय असते बघायचं. सिंपल आपण म्हणणार या 3 एक विषम संख्या आहे का? आहे. 5 एक विषम संख्या आहे का? आहे. मग यांची जर बेरीज केली 3 आणि 5 किती होतात? 8. मग आपण म्हणणार सर विषम संख्या आणि विषम संख्येची जर बेरीज केली तर आपली जी बेरीज येते ती समसंख्या येते. समसंख्या म्हणजे आपण म्हणणार इवन नंबर. ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. संपला विषय. ऑप्शन बी आपलं उत्तर. इवन नंबर आपलं उत्तर आलं. बोला क्लिअर का? काही अडचण? ओके ना? पुढचा प्रश्न. एक चपाती तयार करण्यासाठी 12 सेकंद लागतात. तर 30 मिनिटात किती चपात्या होतील? मग मी काय म्हटलं माहिती आहे मित्रांनो, तर जर कधी आपल्याला एक चपाती जर बनवायची असेल तर आपल्याला 12 सेकंद लागतात. त्यांनी विचारलं 30 मिनिटात किती चपात्या होतील? 30 मिनिटात किती चपात्या बनतील? आपण सगळ्यात अगोदर बघणार 30 मिनिटात एकूण किती सेकंद असतात. तर मिनिटाला जर कधी आपण 60 ने गुणलं तर आपलं जे उत्तर येतं ते सेकंदात येत असतं. मिनिटाला जर कधी आपण 60 ने गुणलं तर आपलं जे उत्तर येत असतं ते कशात येतं? सेकंदात. मग 30 मिनिटाला आपण सेकंदात कन्वर्ट करणार. 30 गुणिले 60 सर 18 म्हणजे आपण म्हणणार एकूण 1800 सेकंद येणार. मग सिंपल आपल्याला बघायचंय का सर 12 सेकंदात एक चपातीत 1800 सेकंदात किती चपाती? सिंपल 1800ला 12 न भाग द्यायचा. तर 12 एक 12, 6 उरले, 12 पंचे 60, 0 जसाच्या तसा आपण म्हणणार एकूण 150 चपाती बनणार. 150 चपाती. 150 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आलं. क्लिअर? ऑप्शन बी. पुढचा प्रश्न. एका गावात 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष आणि 1300 महिलांनी मतदान केले. तर किती मतदारांनी मतदान केले नाही? आपण बघणार. तर एकूण किती लोक आहे बघा पहिले. तर एकूण जे लोक आहेत ना ते आहेत 5209. त्याच्यापैकी किती लोकांनी मतदान केले? सर किती लोकांनी मतदान केलेत? आपण म्हणणार 1405 पुरुष होते, 1300 महिला होत्या म्हणजे 5 0 7 27. सर 2705 लोकांनी मतदान केले. मग किती लोकांनी मतदान केले नाही? तर एकूण लोकांमधून मतदान केलेले लोक वजा केले तर न केलेल्या लोकांची संख्या येणार. मग सिंपल आपण म्हणणार 5209 मधून जर आपण 2705 वजा केले, 9तून 5 गेले 0 0, 12तून 7 गेले 5, 4तून 2 गेले 2, सर एकूण 2504 लोक उरतात. 2504 लोक म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर. ओके का इथपर्यंत? पुढचा प्रश्न. चला प्रश्न बघा बरं काय उत्तर येतं मला सांगा पटकन. फास्ट मध्ये उत्तर सांगायचं याचं. काय उत्तर येतं वगैरे. जर त्यांचं म्हणणं आहे की आपण जर कधी 7 हा अंक 7 वेळेस लिहिला आणि त्याची जर आपण बेरीज केली तर मित्रांनो याचा अर्थ हाच होतो का नेमके आपल्याला 7चा पाढा काय करायचा माहितीये का? 7चा पाढा 7 लोक म्हणायचंय. मग आपण म्हणणार 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. म्हणजे सिंपल 7 गुणिले 7 याचा अर्थ होणार 49. म्हणजे आपण म्हणणार सर 7 हा अंक जर आपण 7 वेळेस लिहिला तर उत्तर येणार 49. संपला विषय.
पुढचा प्रश्न. ठीक आहे, मग मित्रांनो हे 2019 मधल्या पेपरचे आतापर्यंत जे प्रश्न बघितले हे 2019 पेपर मधील बेसिक लेवलचे क्वेश्चन, संख्यांवर आधारित प्रश्न आणि सरळ रूपवर आधारित प्रश्न होते. म्हणजे तुम्ही बघा नॉर्मली जो वेटेज आहे ना प्रश्नांचा, जो लेवल आहे ना ती लेवल बऱ्यापैकी तेवढी अवघड नाही. फक्त मुद्दा असा आहे का ते प्रश्न शाब्दिक स्वरूपाचे, तर ती मांडणी समजणं गरजेचं आहे. पुन्हा ही लेवल किती आहे तर ही 13-14 प्रश्न आहे. बाकीचे जे 6-7 प्रश्न आहेत तिथं शेकडेवारी जमणं गरजेचं आहे. नफा तोटा, संभाव्यता, भूमिती, क्षेत्रफळ, परिमिती, त्याच्यानंतर काळकाम, नळटाकी, वेगवेगळं अंतर, रेल्वे, बोट प्रवाह, लासावी मासावी, अशा प्रश्नांवरती ते प्रश्न विचारतात. ठीक आहे, मग 13 प्रश्न तर बेसिक लेवलचे झाले. बाकी 6-7 प्रश्नांसाठी बाकी चॅप्टरच्या आपल्याला बाकी टॉपिकच्या कन्सेप्ट येणं खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न. द टोटल एज ऑफ 3 kids इन अ फॅमिली इज 27 years. पुन्हा एकदा हा प्रश्न वयवारीवरचा पण आहे आणि हा प्रश्न थोडासा लॉजिकचा पण आहे. मग मी याला लॉजिक न सॉल्व्ह करून दाखवणार. आपण म्हणणार सर एका कुटुंबात 3 मुलं आहे. एका कुटुंबात किती मुलं आहे? 3 मुलं आहे. आणि ह्या 3 मुलांच्या वयाची जी बेरीज आहे ती एकूण 27 वर्ष आहे. 3 मुलांची जी वयाची बेरीज आहे ती किती वर्ष आहे? 27 वर्ष. त्यांनी विचारलं आपल्याला सर 3 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार? तर 3 वर्षानंतर याचं वय बी 3 वाढणार, याचं वय पण 3 वाढणार, याचं वय पण 3 वाढणार. म्हणजे तिघांचं वयाची बेरीज एकूण कितीनं वाढणार? 9 वर्षानं वाढणार. मग 3 वर्षानंतर यांचं जे वय होणार, यांची जी बेरीज असणार 27 आणि 9 एकूण 36 वर्ष असणार. 36 वर्ष म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. पुन्हा एकदा फक्त लॉजिकचा क्वेश्चन होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हा क्वेश्चन थोडासा चांगला वाटतो मला, थोडासा भारी क्वेश्चन आहे. हालाकी लॉजिकल क्वेश्चन आहे, पण हा बघा या क्वेश्चन मध्ये लेवल 1 अशा लेवलचे क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे. 2019 ला लेवल कमी होती, 23 ला थोडी वाढली. त्यानंतर 25 ला पेपर जो झाला 24चा 25चा त्या पेपरला आणखीन जास्त लेवल वाढली. आता 26 ला थोडीशी लेवल आणखीन असणार आहे, याची तयारीत राहा. 19-23 जी लेवल होती त्यापेक्षा बऱ्यापैकी चांगली लेवल असणार आहे. हळूहळू पॅटर्न जो आहे मित्रांनो तो बेसिक लॉजिकलच्या प्रश्नांकडून टॉपिक वाल्या प्रश्नांकडे शिफ्ट होते. सो आपल्याला तयारी करणे बेसिक जे क्वेश्चन आहे ते 100-200 प्रश्न बघायचे, लॉजिकची मांडणी समजून घ्यायची, ते हातचे मार्क असणार. पण जे टॉपिक वरती प्रश्न विचारतायत तिथं थोडीशी लेवल दम्मादम्माने बिल्ड होताना दिसतीये. म्हणजे जास्तीत जास्त गॅरंटी आहे की 2026चा जो पेपर होणार आहे या पेपरला टॉपिक वाईज लेवल चांगले असणार आहे. ठीक आहे, हा आता या प्रश्नाकडे येऊ. एका शिंप्याकडे कापडाच्या रोल मधून शर्टचे तुकडे कापायचे होते. ठीक आहे, त्याने प्रत्येक रोलचे 10 समान तुकडे केले. मग मला एक सांगा फक्त, एका व्यक्तीनं काय केलं माहितीये का? 10 तुकडे केले. म्हणजे त्याने किती कट मारले असणार? मित्रांनो जेवढे तुकडे असतील का त्याच्यातून एक वजा करायचा. जसं मी म्हणलो का मला ही तार आहे, मला ही तार जी आहे ना हिचे 4 तुकडे करायचे. 4 तुकडे करायचे असेल तर मला किती ठिकाणी कट मारणार? सर पहिल्या ठिकाणी कट मारला, इथे एक कट मारला, इथे एक कट मारला. किती तुकडे झाले? सर हा पहिला तुकडा झाला, हा दुसरा तुकडा आहे, हा तिसरा तुकडा आहे आणि हा चौथा तुकडा आहे. मग जितके तुकडे असतील त्याच्यातून एक वजा करायचा. तेवढे आपल्याला काय करावं लागणार? तर तेवढ्या ठिकाणी आपल्याला कट करावा लागणार, म्हणजे काप द्यावा लागणार. मग आपण म्हणणार प्रत्येक रोलचे 10 तुकडे केले म्हणजे आपण म्हणणार सर एक रोलला त्याने किती ठिकाणी कट केलं? तर त्याने 9 कट मारले. एका रोलला काय केले? त्याने 9 ठिकाणी कट मारले. पुढचं म्हणणं आहे सर तो प्रति मिनिटात 45 काप करतो. काप म्हणजे काय? कट. एका मिनिटात तो 45 कट मारतो. मग मला सांगा 9 कट मारण्यासाठी एक रोल लागतो. तर 45 कट मध्ये किती रोल होतील त्याचे? सर 9 कट मारले, एका रोलला 9 कट, तर 45 कट किती रोल झाले? सर 45 कट मारले म्हणजे त्याने एकूण 5 रोल मारले. बरोबर का? 5 रोल साठी त्याने काय केले? कट मारले. पुन्हा एकदा समजून घ्या. एका रोलला तो 9 कट मारतो. 9 कट मारण्यासाठी त्याला एक रोल लागतो. तर 45 कट मारण्यासाठी त्याला किती रोल लागले असणार?
सर 9 कट मारण्यासाठी 1 रोल लागतो, तर 45 कट मारण्यासाठी त्याला एकूण 9 रोल लागले असणार. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. तर 45 रोल तो किती मिनिटात मारतो? 1 मिनिटात. क्लिअर का? क्लिअर. म्हणजे 5 रोल कट मारतो तो 1 मिनिटात. त्यांनी विचारलं 24 मिनिटात किती रोल? 24 मिनिटात तो व्यक्ती किती रोल काट करल, किती रोल ला आपण तो कापल किंवा किती रोलला कट करल. सिंपल म्हणणार आपण, सर हा व्यक्ती काय करतो, 1 मिनिटामध्ये 5 रोल आहेत, 5 रोलला कट करतो, तर 24 मिनिटामध्ये किती रोल करल? तर आपण सिंपल म्हणणार, सर 1ला जर कधी 24 न गुणलं तर 24 होतात, तसंच 5ला पण 24 न गुणायचं, 24 5 120, सर 120 रोल लागतील. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर. संपला विषय. ऑप्शन क्रमांक बी 120 रोल लागतील. विषय संपला. क्लिअर का? ठीक आहे. पुढचा प्रश्न. अ फार्मर बिल्ट अ फेन्स. ठीक आहे, इंग्लिशला बाजूला ठेवू, मराठीत वाचू आपण. एका शेतकऱ्याने आपल्या चौकोनी शेताभोवती कुंपण बांधले. ठीक आहे, आपण असं म्हणलो का त्या शेतकऱ्याचा हे काय माहितीये का, चौकोनी कुंपण आहे. चौकोनी कुंपण बांधले. त्याने प्रत्येक बाजूस 27 खांब लावले. प्रत्येक बाजूस किती खांब लावले? 27 खांब लावले. पुन्हा एकदा समजून घ्या बरं का. प्रत्येक बाजूला किती खांब लावले? 27 खांब. म्हणजे इथपासून तर इथपर्यंत मोजले, प्रत्येक खांब 27 खांब. इथून तर इथपर्यंत मोजले तर तरी बी 27 खांब भरतील. त्यानंतर इथपासून इथपर्यंत मोजले तर हे पण 27 खांब होतील. आणि इथपासून इथपर्यंत मोजलं तरी पण किती खांब होतील? 27 खांब होतील. मग एकूण किती खांब लावले? लगेच म्हणू नका 27 27 27 27 बेरीज करणार, त्याचं उत्तर येणार 108. पण मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं असणार. का बरं? समजून घ्या. मला एक सांगा बरं, मी जर म्हणलो मित्रांनो त्याने एकूण 27 खांब लावले, कधी? 27 खांब. हा एक खांब असणार कॉर्नरला, इथं एक खांब असणार कॉर्नरला. 25 पैकी 2 खांब कोण गेले? कॉर्नरला. म्हणजे मध्यभागी किती खांब असणार? 25. डबल इथं मध्यभागी किती खांब असणार? 25. कॉर्नर जर कधी सोडला आपण तर मध्यभागी फक्त 25 खांब असणार. कॉर्नरला 2 खांब, मध्यभागी 25 खांब. सर इथं पण कॉर्नरला 1 खांब, इथं 1 खांब, इथं मध्यभागी किती असणार? 25 खांब. डबल आपण म्हणणं सर मध्यभागी बी 25 खांब असणार, कॉर्नरला 1 खांब असणार. इथं पण किती खांब? 25 आणि कॉर्नरला 2 खांब. मग मला सांगा बरं, 25 2 27, 25 2 27, 25 2 27, 25 आणि हे 2 27. आपण काय करत होतो? कॉर्नरचे खांब रिपीट डबल डबल मोजत होतो, त्यामुळे उत्तर चुकू शकतं आपलं. मग आपल्याला बघायचंय मधले खांब आणि कॉर्नरचे खांब. सर मध्ये किती खांब आहे? तर 25, दुसऱ्या बाजूला 25, 25 आणि 25. सर मध्यभागी एकूण 100 खांब आहे. कॉर्नरला एकूण किती खांब आहे? सर कॉर्नरला 4 खांब आहे, म्हणजे एकूण 104 खांब लागणार. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर. बघा पुन्हा एकदा हा जो प्रश्न होता हा होता आपला लॉजिक वाला प्रश्न होता, कन्सेप्च्युअल प्रश्न होता. क्लिअर का? काही अडचण? ठीक आहे. पुढचा प्रश्न. द नंबर. ठीक आहे, प्रश्न बघा. एका वर्गात मुलांची जी संख्या आहे मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे आपण म्हणणार जे बॉईज आणि गर्ल्स असणारे मुलांची संख्या दुप्पट आहे. म्हणजे वर्गामध्ये जर कधी x मुली असतील तर मुलं किती असतील? 2x. वर्गात मुली जर कधी x असतील तर मुलं किती असतील? 2x. कारण मुलांची संख्या दुप्पट आहे. मग मला सांगा वर्गात एकूण किती मुलं झाले? तर वर्गात मुलं किती झाले? आपण म्हणणार वर्गात मुलं होणार, सर 2x मुलं आहे, 1x मुली आहे, तर 2x आणि 1x 3x. आपण म्हणणार वर्गात एकूण 3x मुली असणार. किती मुली असणार? 3x पूर्णपणे विद्यार्थी असणार. पुढे काय विचारलं? सर कोणती संख्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू शकत नाही? डबल 3x चा अर्थ काय होतो बरं? 3 गुणिले x. म्हणजे वर्गात जे विद्यार्थी पाहिजे त्याच्या 3च्या पटीत पाहिजे. बरोबर का? वर्गात 3x म्हणजे 3च्या पटीत आहे. म्हणजे वर्गातील जी संख्या पाहिजे ते काय पाहिजे? 3च्या पटीत पाहिजे. 3च्या पटीत. मला सांगा 30 3च्या पटीत आहे का? हो सर. 3 10 30 होत्या, पटीत आहे. डबल 42 3च्या पटीत आहे का? हो सर. 14 त्रिक 42 3च्या पटीत आहे. डबल 16 त्रिक 48.
48 पण 3च्या पटीत आहे, परंतु 44ला 3 न भाग जात नाही, म्हणजे हे पटीत नाही. म्हणजे आपण म्हणणार सर एकूण विद्यार्थ्यांची संख्या दर्शवू शकत नाही, असा ऑप्शन बी आहे. आपलं उत्तर बी आलं, संपला विषय. डबल पुन्हा एकदा बघा बरं, याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाणची थोडस टॉपिक येतो. हा जो टॉपिक हा कोणता आहे मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाण. पण मी पुन्हा एकदा म्हणन का हा प्रश्न पण लॉजिक वाला होता. सिंपल आपण जर मांडणी केली असते तरी जमलं असतं. मी कुठल्याही प्रकारे टॉपिकला हात लावला नाही. मी प्रत्येक टॉपिक अशाच प्रकारे तुम्हाला लॉजिक आणि कन्सेप्टचा वापर करून सांगणार. मी मोगम ट्रिक कोणतीच सांगणार नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. उत्तर काढा बरं, याचं काय उत्तर येतं. फाइंड द नंबर. अशी कोणती संख्या स्वतःमध्ये 13 वेळास बेरीज केल्यास 112 मिळते. म्हणजे आपण म्हणणार अशी कोणती संख्या आहे, आपण ती संख्या x मानली, तिला जर स्वतःमध्ये 13 वेळेस बेरीज केली म्हणजे 13x होणार. x या संख्येची बेरीज जर आपण 13 वेळेस केली 13x होणार, आणि याची जी बेरीज मित्रांनो ही आली पाहिजे 112. मग आपण म्हणणार 13x आणि 1x 14x. 14x ची किंमत किती येणार, 112. आपल्याला विचारलं x ची किंमत, संख्या कोणती आहे, आपलं म्हणणार संख्या x आहे. x ची किंमत काढायची, 112 भागिले 14. 14 गुणाकार तिकडे भागाकारात, 14 1 14, 14 8 112. x किंमत 8 आली म्हणजे ती संख्या 8 आली. मग 8 या संख्येला जर कधी आपण स्वतःमध्ये 13 वेळेस जर कधी मिळवलं, बेरीज केली, तर त्याचं बेरीज 112 येणार. ऑप्शन क्रमांक डी, आपलं उत्तर 8 आलं. चला हा प्रश्न बघा बरं. अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन, ठीक आहे, 1200 व्यक्तींचा एक गट रेल्वेने प्रवास करत होता, ज्यात कॅप्टन आहे आणि सैनिक आहे. तर प्रत्येक 15 सैनिकांमागे एक कॅप्टन आहे, तर कॅप्टनची संख्या किती. कॅप्टनची संख्या किती असं विचारलं. मग आपण म्हणणार सर 15 सैनिक आणि एक कॅप्टन म्हणजे एकूण किती व्यक्ती झाले बरं. सर 15 कॅप्टन आहे, 15 सैनिक आणि एक कॅप्टन आहे, म्हणजे एकूण 16 व्यक्ती. किती व्यक्ती आहे, 16 व्यक्ती. डबल त्या 16 व्यक्तींमध्ये किती कॅप्टन आहे, या 16 व्यक्तींमध्ये किती कॅप्टन आहे. सर या 16 व्यक्तींमध्ये फक्त एकच कॅप्टन आहे. किती कॅप्टन आहे, एकच कॅप्टन आहे. सर 15 आणि 1 16, एकूण 16 व्यक्ती झाल्या. या 16 व्यक्तींमध्ये एक कॅप्टन आहे. त्यांनी विचारलं टोटल 1200 व्यक्तींमध्ये एकूण कॅप्टनची संख्या किती. सर 1200 व्यक्तींमध्ये एकूण कॅप्टनची संख्या किती. मित्रांनो काहीच नाही करायचं, फक्त एक काम करायचं, 1200ला 16 ने भाग द्यायचं. 1200ला काय करायचं मित्रांनो, 16 ने भाग द्यायचा, आपलं उत्तर येऊन जाणार. मग आपण म्हणणार 16 ने भाग दिला कधी किती उत्तर येतं. 16 ने मोठं वाटत असेल 4 ने भाग द्या, 8 ने भाग द्या, जसं वाटेल तसं भाग द्या. ठीक आहे, आपण म्हणणार 8 2 16. सर 15 8 120, जुळत जसाच्या तसा. 150 भागिले 2 म्हणजे 75 आलं. आपण म्हणणार सर 1200 व्यक्तींमाग 15 कॅप्टन आहे, सॉरी 75 कॅप्टन आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आलं, संपला विषय. काय करायचं, एकूण व्यक्ती बघायचे, एकूण कॅप्टन बघायचे. 16 व्यक्तींमाग एक कॅप्टन, तर 1200 माग किती कॅप्टन. 1200ला 16 ने भाग दिला, 75 कॅप्टन आपल्या समोर आले, म्हणजे 1600 व्यक्तींमाग एकूण 75 कॅप्टन आहे, संपला विषय. पुढचा प्रश्न. तर एक प्राणी संग्रहालय हा समीकरणावर प्रश्न आहे बरं का. हा प्रश्न कसा मित्रांनो, समीकरणावर प्रश्न आहे. पुन्हा 2023 ला हळूहळू लेवल वाढलेली, मी तेच सांगतोय, 2023 ला हळूहळू लेवल कशी वाढलेली. ठीक आहे, हा 2023 किंवा 25 चा प्रश्न असू शकतो. प्राणी संग्रहालयात हरिण आणि मोर आहेत. आपण हरिणला एच म्हणणार, मोराला एम म्हणणार. ठीक आहे, डोकी मोजल्यास ती 80 होती. मला फक्त एक सांगा,
हरिण जे असते हरणीला किती डोकं असतात? सर हरणीला एक डोकं असतं. मोराला किती डोकं असतात? सर मोराला पण एक डोकं असतं. मग आपण म्हणणार सर हरणीला एक डोकं असतं, मोराला पण एक डोकं असतं आणि हरिण आणि मोर या सगळ्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे? तर मित्रांनो 80. किती? 80. हरिण आणि मोर यांची जर आपण डोकं मोजली तर त्यांची संख्या किती होते? 80. सर हरणीला बी एक डोकं आहे, मोराला एक डोकं, एक हरिण एक मोर, यांची किंमत 80. त्यांच्या पायांची संख्या किती आहे? तर 200. मला पुन्हा एकदा सांगा, हरणीला किती पाय? सर हरणीला 4 पाय असतात. हरणीला असणार 4 पाय. मोराला किती पाय असतात? सर मोराला 2 पाय असतात आणि पायांची संख्या किती आहे? तर 200. आपण म्हणणार सर हे जे समीकरण आहे ना, हे समीकरण 1 आहे. हे समीकरण काय आहे? 2 आहे. मग आपण सगळ्यात पहिले एक काम करणार. सर एक काम काय करणार आपण? सगळ्यात पहिलं सर पहिल्या समीकरणाला आपण काय करणार? 2 ने गुणणार. पहिलं जे समीकरण होतं त्याला आपण काय करणार? 2 ने गुणणार. डबल 2 नेच का बरं गुणायचं बरं? एक तर 2 ने गुणा किंवा 4 ने गुणा, फरक पडत नाही. एक तर 2 ने गुणा किंवा 4 ने गुणा. आपण एक काम करू लागलं असतं 4 ने गुणू. 2 ने नाही गुणायचं ना, काही अडचण नाही. 2 ने गुणा किंवा 4 ने गुणा, फरक पडत नाही. आपण पहिल्या समीकरणाला काय करू? 4 ने गुणणार. मग मला सांगा, पहिल्या समीकरणाला जर आपण कधी 4 ने गुणलं तर काय होणार? आपण म्हणणार सर 4 ने गुणणार, 4 1 4, 4 एच आलं, अधिक 4 गुणिले m किती आलं? 4m. 4 गुणिले 80, सर 8 चोक 32, 320 आलं. ठीक आहे. डबल दुसरं समीकरण ऍज इट इज लिहा. दुसरं समीकरण जसं आहे तसंच लिहा. गुणलं का बरं ते पण समजावून सांगतो. सर डबल समीकरणाला नेमके गुणलं का बरं एकदा समजून घ्या. मित्रांनो इथं आपण बघणार 4a वरती पण 4h आले पाहिजे किंवा इथं 2m ना, इथं 2m आले पाहिजे. मग एक तर पहिल्या समीकरणाला 4 न गुणा किंवा पहिल्या समीकरणाला 2 न गुणा. मोठ्यातून लहान संख्या वजा करायची, बस एवढंच. मोठ्यातून लहान संख्या वजा करणार. मग मला सांगा 4h मधून 4h गेले 0. सर 4m, 4m कसं काय? तर इथं 2m असणार, इथं असणार आपलं 2m. सर 4m मधून 2m गेले, 2m उरलं. बरोबर. 320 मधून 200 गेलं, सर 320 मधून 200 गेले तर 120 उरले. म्हणजे आपण म्हणणार सर 2m ची किंमत आली 120. मला सांगा मोराचं कशाने दर्शवलं होतं आपण? m ना. मोरांची संख्या म्हणजे m आहे, तर m ची किंमत आली 120 भागिले 2 म्हणजे 60 संख्या आली. सर मोरांची संख्या 60 आली. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर. आपण जर 2 न गुणलं असतं हरणीची संख्या आली असती, काही फरक पडत नाही. ओके, सगळ्या गोष्टी क्लिअर असणार. ठीक आहे. मग मला सांगा बरं सर मोरांची संख्या 60 आहे. एका मोराला एक डोकं, तर 60 मोरांना 60 डोके असतील. एकूण डोके किती आहे? 80. म्हणजे 20 डोके कोणाचे असणार? हरणीचे. सर 20 डोके हरणीचे असणार म्हणजे हरणीची संख्या किती येणार? 20. संपला विषय. क्लिअर इथपर्यंत? पुढचा प्रश्न. अजून बरेच प्रश्न बाकी. चला हा प्रश्न बघा बरं काय येतो. सर एका मेंढपाळाकडे 17 मेंढ्या आहेत. त्यापैकी 9 सोडून बाकी सर्व मरण पावल्या. 9 सोडून बाकी सर्व मरण पावल्या तर किती मेंढ्या उरल्या? तुम्ही सांगा आता मला. एका मेंढपाळाकडे 9 मेंढ्या होत्या, बरोबर. त्याच्या 9 सोडून बाकी सगळ्याच्या सगळ्या मेंढ्या मरण पावल्या. मग त्याच्याकडे किती मेंढ्या उरण? सर त्याच्याकडे 9च मेंढ्या उरण ना. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असणार. प्रश्न बघा. ऑल बट 9 डाईड. 9 सोडून बाकी सर्व मरण पावल्या. सर 9 सोडून सगळ्या मरण पावल्या म्हणजे किती? 9च उरल्या, कारण बाकीच्या मरण पावल्या. किती मेंढ्या उरल्या? 9 मेंढ्या उरल्या. संपला विषय. तर ए बरोबर. अच्छा अच्छा, ए बरोबर बी असेल तर ए एक्स बरोबर किती? मग आपण म्हणणार सर ए बरोबर बी तर ए एक्स बरोबर किती असणार? मला सांगा बरं. ए एक्स बरोबर किती असणार? सर ए ला आपण काय केलं? एक्स ने गुणलं, तर इकडं पण आपण एक्स न गुणणार. बी गुणिले एक्स म्हणजे किती होणार? बी एक्स. ए एक्स बरोबर बी एक्स होणार. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. 17 आणि 29 यांची तुलना करा. मला सांगा 17 आणि 29 मध्ये सर आपल्याकडे काही चिन्ह असतात.
जसं मी म्हणलो की बाबांनो 3 आहे आणि 5 आहे. 3 कसे लहान, मग 3 आपण असं दर्शवणार, 3 कडे लहान तोंड, 5 मोठे तर 5 कडे मोठं तोंड. मी जर म्हणलो 8 आणि 7, आपण याला असं दर्शवणार, सर 8 मोठा आहे तर 8 कडे मोठं तोंड, 7 कडे लहान तोंड. मी म्हणलो 8 आणि 8 इक्वल आहे, म्हणजे आपण याला इक्वलचं चिन्ह दर्शवणार. मग मला सांगा 17 कसं आहे, सर 17 लहान आहे, 29 मोठा आहे. आपण काय करणार, मग हे चिन्ह दर्शवणार. हे चिन्ह कुठे आहे बघा बरं, हे चिन्ह म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. तर आपण म्हणणार इथं ए नंबरला जे चिन्ह आहे का ते चिन्ह येणार ऑप्शन क्रमांक ए, आपलं उत्तर. पुढचं, तर एका घनाला पृष्ठभागाला किती पृष्ठभाग असतात? एक घन आहे त्या घनाला किती पृष्ठभाग असतात? जसं आपण हे खेळतो बघा, लुडो वगैरे खेळतो, जो डाईस असतो ना 5, त्या 5 किती असतात, किती भाग असतात? सर प्रत्येक भागावर त्याचा अंक लिहिला असतो. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, एकूण 6 भाग असतात. आपण म्हणणार एकूण किती भाग असतात? मग 6 तोंड असतात, 6 भाग असतात. ऑप्शन क्रमांक बी उत्तर. त्यानंतर सर 156.1 गुणिले 100 बरोबर किती? 156.1 आहे ना, आपण याला लिहिणार 1561. पॉईंट नंतर एक अंक होता, भागिले 10 गुणिले किती? 100. तर 0 0 काटला, आपलं उत्तर आलं 1561 गुणिले 10 म्हणजे 15,610. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर. क्लिअर? पुढचा प्रश्न, सर 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज किती? 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज काढायची. मग 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 किती? 15. यांची बेरीज करायची. मग यांची बेरीज करण्यासाठी आपण सिंपल लिहिणार, काय लिहिणार याला? सर 3 आणि 6 9, 9 9 18, 18 अधिक 12 किती होत्या? यांची बेरीज करायची फक्त. तर 3 आणि 3, 6 आणि 3 9, 9 9 18, 18 आणि 12 30, 30 आणि 15 45. आपण म्हणणार यांची बेरीज 45 आली. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर. एक तर असं करायचं, नाहीतर याला दुसरं ट्रिक सांगतो मित्रांनो, मधली संख्या गुणिले एकूण संख्या लिहायचं. मधली संख्या गुणिले एकूण संख्या लिहायच्या जमून जातं. मधली संख्या किती आहे? सर मधली संख्या 9 आहे, एकूण संख्या किती आहे? 5 आहे. आपली बेरीज येणार 9 5 45. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर. बेरीज काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो, मधली संख्या गुणिले एकूण संख्या, मधली संख्या 9, एकूण 5 संख्या, 9 5 45. संपला विषय. क्लिअर? पुढचा प्रश्न, तर 92 मिळविण्यासाठी 63.58 मध्ये कोणती संख्या जोडावी लागेल? मग आपण लिहिणार, सर 92 मध्ये जर कधी आपल्याला 92 मिळविण्यासाठी 63.58 मध्ये आपल्याला काय करावं लागणार? x मिळवावं लागणार, बरोबर. मग आपण म्हणणार सर हे 63.58 प्लस मध्ये अलीकडे आल्यावर मायनस. मग 92 मधून काय करायचं मित्रांनो? 63.58 काय करायचे? वजा करायचे. म्हणजे पॉईंट नंतर किती अंक असणार? 2 अंक असणार. मग पॉईंट नंतर 2 अंक कुठे बघा, सर पॉईंट नंतर 2 अंक आहे, पॉईंट नंतर 2 अंक आहे. हे बाकीचे 2 ऑप्शन कटले. मग आपण लिहिणार 92.00 मधून आपल्याला वजा करायचं. डबल 0तून 8 जात नाही, आपण उसनं घेतला, 10 झाले, 10 मधून 8 गेले 2, शेवट 2 कुठे बघा, शेवट 2 इथं आहे, इथं 3 आहे, हे पण ऑप्शन कटलं. आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक ए. संपला विषय. ना वजाबाकी केली ना काहीच नाही केलं, सिंपल थोडंसं लॉजिक लावलं, थोडं डोकं लावलं, उत्तर ऑटोमॅटिक आलं. 28 पॉईंट किती मित्रांनो? 42. चला क्लिअर इथपर्यंत. पुढचा प्रश्न, 5 नंतरच्या पुढील अभाज्य संख्या कोणती? मूळ संख्या विचारली. 5च्या नंतरची मूळ संख्या मित्रांनो 7 असते. ऑप्शन बी आपलं उत्तर. जेसीने 2 आठवडे दररोज 12 फेऱ्या मारल्या, तिने एकूण किती फेऱ्या मारल्या? मग जेसी नावाची एक मुलगी होती, तिनं काय केलं? 12 फेऱ्या मारल्या, दररोज 12 फेऱ्या मारल्या, बरोबर. एका आठवड्याभर फेऱ्या मारल्या. एका आठवड्यात किती दिवस? सर एका आठवड्यात 7 दिवस असतात, पण तिनं 2 आठवड्या मारल्या म्हणजे 14 दिवस फेऱ्या मारल्या. मग 12 गुणिले 14, 12 चोक 48, हातच्याला 4 आले, 12 1 12 आणि 4 16, एकूण 168 फेऱ्या मारल्या. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आलं. ओके, एकदम ठीक आहे. पुढचा हा प्रश्न, 1001 गुणिले 1120 मायनस 1120 गुणिले 999 अधिक 55 बरोबर किती?
मग आपण सगळ्यात पहिले विचार करा, याच्यामध्ये विचार करा, याच्यामध्ये ठीक आहे. मला सांगा 1120 इ तपने 1120 इ तपने आपण काय करू माहितीये का, दोन्ही ठिकाणून कॉमन घेऊन टाकू. याला पूर्णपणे गुणाकार नका करत बसू, याला कॉमन घ्या. विचार करा थोडासा, याला आणखीन शॉर्टकट काय लागू शकते. 1120 इ तपने 1120 इ तपने आपण 1120 कॉमन घेतली. इथे किती उरले 1001, मध्ये मायनसचं चिन्ह, इथं उरले 999 अधिक किती मित्रांनो पुढं 55. मग आपण म्हणणार 1120 कंसामध्ये किती येणार 1001 मायनस 999 म्हणजे किती उरले 2 अधिक किती 55. 1120 गुणिले 2 किती होतील मित्रांनो 2240 अधिक 55. 2240 अधिक 55 मित्रांनो 2295 उत्तर येणार. 2295 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आलं. क्लिअर इथपर्यंत काय अडचण. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न हे बाकीचे जे असणार ते अदर टॉपिक वरती असणार. मग मित्रांनो मागच्या 3 पेपर मध्ये जेवढे पण बेसिक लेवलचे क्वेश्चन्स होते, हे बेसिक लेवल प्लस संख्यावर आधारित जे प्रश्न होते प्लस सरळ रूप देण्यावर जेवढे पण प्रश्न होते ते सगळेचे सगळे प्रश्न आपण घेतले. जवळपास 12-13 मार्काचं जे प्रश्नांचं जे वेटेज आहे ते या 3 टॉपिक वरती पुन्हा एकदा या प्रश्नांची लेवल दम्मादम्मानं वाढतीये. 19 ला लेवल कमी होती, 23 ला थोडी वाढली, 25 ला थोडी आणखीन वाढली, आता पुढच्या वर्षी लेवल आणखीन थोडी वाढलेली असणार. स्वाभाविक आहे, कॉम्पिटिशन जसं जसं वाढणार तशी तशी लेवल वाढणार. ठीक आहे. आता लेवल यावर्षी कॉम्पिटिशन बऱ्यापैकी चांगलं आहे, म्हणजे लेवल पण बऱ्यापैकी चांगले असणार. तर तुम्हाला सध्या मागच्या वर्षीचे जे पेपर होते त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढचा विचार करणे, 2 पावलं पुढची लेवलचा विचार करून आपल्याला काय करणे, पेपरच्या स्वरूपाची तयारी करणे. क्लिअर इथपर्यंत. मग मित्रांनो तुमची ही जी तयारी असणार आहे ही तयारी आणखीन सोप्या पद्धतीने करण्यासाठी, ही जी तयारी आहे ही तयारी आणखीन इझी लेवलवरती सोप्या पद्धतीने करण्यासाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहे. बॅचचं नाव असणार आहे आपलं काय तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्टची एक रिव्हिजन बॅच. पुन्हा काय असणार आपली रिव्हिजन बॅच. या रिव्हिजनची फीस पूर्णपणे किती असणार आहे तर 499 रुपये असणार आहे. या फीसची जी बॅच असणार आहे, सॉरी या बॅचची जी फीस असणार आहे ती असणार आहे 499 रुपये. पहिल्या 50 विद्यार्थी जे असणार, पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी ही जी बॅच असणार आहे यावरती जीएसटी देण्याची गरज नाही. ठीक आहे. नंतरचे जे 50 विद्यार्थ्यांनंतरचे जेवढे पण विद्यार्थी असतील त्यांना प्लस 18% जीएसटी पे करावा लागेल. मग आताशी का आपण बॅच सुरुवात करतोय तर लवकरात लवकर तुम्ही काय करायचं मित्रांनो ऍडमिशन घेऊन टाकायचं. तुमचे जवळपास 18% जीएसटी वाले प्रश्न सेव्ह होतील. सोबतच आपण याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आपण काय करणार आहे फ्री मध्ये देणार आहे. क्लिअर. ठीक आहे. चला जाता ज्या मुलांना असं वाटतं की नाही सर आम्हाला फक्त मॅथ रिजनिंग नाही तर पूर्ण बॅच लावायचे, तर त्यांच्यासाठी आणखीन एक बॅच असणार आहे मित्रांनो ऑल सब्जेक्ट वाले बॅच. याची फीस आपली किती असणार आहे 1800 रुपये असणार आहे. पण ज्या मुलांना वाटतंय की नाही सर पूर्ण सब्जेक्टने आम्हाला फक्त मॅथ रिजनिंग लावायची त्यांनी ही बॅच लावायची, याची फीस असणार आहे 499. याच्यामध्ये मॅथ रिजनिंग प्लस बाकीचे सब्जेक्ट असणार, इथं फक्त मॅथ रिजनिंग असणार बस एवढंच. ठीक आहे. चला आणखीन जर अदबल तुम्ही ऍडमिशनचं फॉर्म कसं करणार तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर दिलेला आहे, एक ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता, तिथनं ऍडमिशन तुमचं होऊन जाणार, तुम्ही बॅच मध्ये डायरेक्ट एनरोल होणार. ठीक आहे. चला काही जर कधी डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, कुठल्याही प्रकारे काही समस्या असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर असणार, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचा डाऊट सांगू शकता. पर्सनली वैयक्तिकरित्या तुम्हाला तिथं कमेंट मध्ये रिप्लाय भेटून तुमचा जो डाऊट असेल तो आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. चला बाकीचे जे टॉपिक असणार मित्रांनो याचे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार, शक्यतो आपण लाईव्ह स्वरूपामध्येच बघणार आहे. ठीक आहे. चला थांबून घेऊ इथं. जय हिंद सर्वांना.